अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, सीबीआयकडे पुरावे, सचिन वाझेचे अनिल देशमुखांवर गंभीर आरोप. देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिली, पत्रात जयंत पाटलांसह इतरांचंही नाव. सचिन वाझेची प्रतिक्रिया. फडणवीस डाव टाकण्यात पटाईत, स्वतःला वाचवण्यासाठी दुसऱ्यांकडून आरोप करणं सुरू. तुरुंगातील वाझेच्या प्रतिक्रियेनंतर सुषमा अंधारेंचा फडणवीसांवर आरोप. सचिन वाझेला अनिल देशमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरेंचा आशीर्वाद होता. देशमुखांचा जामीन रद्द करून चौकशी करा, प्रसाद लाड यांची मागणी. शरद पवार गटात इनकमिंग सुरू. इंदापुरात अजित पवारांना धक्का. सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख प्रवीण मानेंचा आज पवार गटात पक्षप्रवेश. इंदापुरातून उमेदवारी मिळण्याची शक्यता. भाजपच्या बाळा भेगडेंकडून मावळ विधानसभेत बंडखोरीचे संकेत. अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंना तीव्र विरोध. शेळकेंना उमेदवारी दिल्यास प्रचार करणार नसल्याचा ठराव. बाळा भेगडेंना फडणवीस समजावून सांगतील. प्रत्येकानं स्वतःच्या मतानं निर्णय घ्यायला सुरुवात केल्यास महायुती अडचणीत येईल. सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. आरक्षणामुळे गावागावात वाद, काही जण दंगलीही घडवून आणतील. येत्या 2 महिन्यात मोठ्या प्रमाणात भडकाभडकी होईल. प्रकाश आंबेडकरांकडून दंगलीची भीती व्यक्त. राज ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटणार. पुण्यातील पूरग्रस्तांना मदत मिळण्यासाठी निवेदन देणार. मुंबईसह कल्याण ग्रामीणमधील विविध प्रकल्पांबाबतही चर्चा करणार. उद्धव ठाकरेंची तोफ आज पुण्यात धडाडणार. ठाकरे गटाचा आज शिवसंकल्प मेळावा. उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार. पुणे शहरातील कोथरूड, शिवाजीनगर कॅन्टोन्मेंट, कसबा मतदारसंघ आपल्याकडे घ्या. शिवसैनिक आज उद्धव ठाकरेंकडे मागणी करणार. नागपूरमध्ये भाजप शहर कार्यकारिणीची आज बैठक. फडणवीस या ठिकाणी मार्गदर्शन करणार. तर अमरावती जिल्हा ग्रामीणचंही आज महाअधिवेशन. तर भंडाऱ्यात बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपचं अधिवेशन होणार. चंद्रपुरात ठाकरे गटाच्या युवा सेना जिल्हा प्रमुखाच्या घरी काडतुसांचा साठा. विक्रांत सहारेच्या घरी पोलीस पथकाची संयुक्त कारवाई. नाशिकमध्ये जुन्या वादातून लोखंडी रॉडनं जीवघेणा हल्ला. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू. घटना सीसीटीव्हीत कैद. पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन, तर मध्य आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. पश्चिम मार्गावर वसई रोड ते भाईंदर, तर हार्बर मार्गावर वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यान ब्लॉक असणार. साताऱ्याला 1 ते 5 ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा रेड अलर्ट. जिल्ह्यातील धबधबे आणि पर्यटन स्थळांवर 5 ऑगस्ट पर्यंत प्रवेशबंदी. 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरच्या कालावधीत यूजीसी नेट फेरपरीक्षा होणार. एनटीएकडून वेळापत्रक जाहीर. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 23,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. भिडे पुन्हा पाण्याखाली. पुलावरची वाहतूक पुन्हा एकदा बंद करण्यात आली. पुणे आणि साताऱ्याच्या घाट परिसरात आज मुसळधार पावसाचा अंदाज. तर विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाज मधू भाकरला पदकांची हॅट्रिक करण्याची संधी. 25 मीटर एअर पिस्टल प्रकारात अंतिम फेरीत धडक. आज दुपारी 1 वाजता अंतिम फेरी.